नमस्कार, मी स्पर्धक क्रमांक 52. मी माझी कविता सादर करतो आहे की मुलांना पण भावना असतात. बऱ्याच जणांना वाटतं की मुलांना भावना नसतात. लिहितो की लहानपणापासूनच आमच्या भावनांचं दमन हा समाज आणि कुटुंबीय करत जातात. मुलीने चूक केली तर ती लोकांचं धन म्हणून गमी आणि मुलांना केली तर आम्हाला बेदम मारतात. परडू नको नाही तर आणखी मारू असं भेटसावतात. का आम्हाला लागत नाही, आम्हाला भावना नसतात. आणि पुन्हा तोच द्यायला मुलं रडत नसतात. आम्ही कधी थोडं भावनिक जरी झालो ना तरी त्या भावना घरचे आणि बाहेरचे ऐकत नसतात. पण जर कधी व्यक्त जरी झालो ना तेव्हा एवढंच म्हणतात मुलं जास्त व्यक्त होत नसतात. घरचे ऐकत नाहीत म्हणून आमच्यासाठी मित्र एकच पर्याय असतात, कारण ते आम्हाला कुठल्याच बाबतीत जज करत नसतात. आमच्या सुखदुःखाचे खरे वाटेकरी ते असतात. मुलं घरच्यांपुढे जे व्यक्त होत नाहीत ना ते त्यांच्या पुढे व्यक्त होतात. अहो, बालपणापासूनच आमच्यावरती समाजाचं प्रेशर असतं ना, तुलाच यशस्वी होऊन घर पुढे चालवायचे. इच्छा नसताना पण जेव्हा तो आपल्या बापाची परिस्थिती पाहून त्यांच्या स्वप्नासाठी ते कष्ट घेतात व आपल्या स्वप्नांना मागं टाकून कुटुंबासाठी स्वतः वाहून घेतात. आयुष्यात जेव्हा की अपयश येतं ना तेव्हा वाईट गोष्टीचं वाटत नसतं की आम्ही अपयश होतो. पण समाजाचे लोक समाजाचे लोक जेव्हा आम्हाला आमच्या कष्टांना नाही तर एखाद्या परीक्षेत आम्ही यश मिळवलं की नाही याच्या आम्हाला मोजू लागतात ना, तेव्हा आम्हाला पण राग येतात. आयुष्याच्या शर्यतीत मुलं धडपडतात. ते जरी नसतील बोलत तरी एकाच रडतात, कारण आम्हाला बोललेलं असतं की मुलं रडत नसतात. माझा तोच प्रश्न, का आम्हाला भावना नसतात? आयुष्यात जेव्हा की ज्या व्यक्ती तुम्हाला आवडतात त्या फक्त तुमचं मन नाही तर तुमच्याकडचा पैसा पाहून तुम्हाला सोडून जातात, तेव्हा मुलं पण रडतात. अहो, आमच्या आईला तर आम्ही मिठी मारू शकतो, परंतु बापासोबत मात्र तसं करायचा विचार जर मनात येतो ना तेव्हा मुलांना या समाजामुळे जेव्हा आम्ही मुलं मार्ग भेटतो ना तेव्हा मुलं पण दुःखी होतात, फक्त ते सांगत नसतात. अहो, अगदी एखाद्याच्या कुटुंबातील जरी एखादी व्यक्ती जरी वाढली ना तर फक्त आपल्याला कुटुंब सांभाळायचं म्हणून पुरुष फक्त मजबूत म्हणून दाखवतात, ते आपण रडत असतो. अहो, महिलांना वाटतं की पुरुषांना भावनाच नसतात. अहो, आमच्याकडे पण भावना असतात, फक्त त्या आम्हाला बाळपणापासूनच्या शिकवणीमुळे योग्य प्रकारे कशा व्यक्त करायच्या हे समजत नसतात. परिणामी मुलं रागीट बनतात, निष्ठुर आहोत असं दाखवतात. परंतु एवढी की कधीतरी आमच्या पण स्तरावर येऊन विचार करा. आमचे अनुभव मग ते सुखदुःखाचे असो, प्रेमाचे असो किंवा मैत्री धोके मिळवण्याचे असो, ते पहा. तुम्हालाही कळेल की आम्ही मुलं जरी व्यक्त नाही झालो ना तरी मुलं पण दुःखी होतात. खरंच सांगतो, आम्हा मुलांना देखील भावना असतात.